नागपूरची ओळख जर तुमच्यासाठी क्या बोलते नागपूर की पब्लिक अशी असेल तर थांबा, मी आज तुम्हाला अस्सल नागपूर दाखवते. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. ऑरेंज सिटी, टायगर कॅपिटल आणि भारताचं हृदय असणारं हे शहर कमालीचं भारी आहे. इथली भाषा तर त्याहून बढिया. हिंदी आणि मराठी या भाषा इथे एकत्र बोलल्या जातात. आम्ही 2 दिवस या शहरात खूप धमाल केली. सुंदर रस्ते आणि ट्रॅफिकचं जबरदस्त नियोजन शहरात बघायला मिळालं. शहराचा आराध्य दैवत गणेश टेकडीवरचा स्वयंभू गणपती आहे. सचिन तेंडुलकर सुद्धा मॅचपूर्वी इथे येऊन दर्शन घ्यायचा. नागपूरमधली सगळ्यात इंटरेस्टिंग जागा म्हणजे 0 माईल. नागपूरला भारताचं हृदय म्हणतात, कारण इथून चारही दिशेला भारताची लांबी सारखीच आहे. त्यामुळे इथे चारही दिशेला जाणारे रेल्वेचे ट्रॅक सुद्धा दिसतात. त्याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात. ही तर गोष्ट बाकी कोणत्याच शहरात नाहीये. नागपुरात अजून भारी आणि युनिक गोष्टी आहेत. RBIचं मुख्यालय, विधान भवन, मेट्रो, म्युझियम्स, वेगवेगळे स्मारक अशा शहराची शोभा वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. इथलं रेल्वेचं म्युझियम खूप इंटरेस्टिंग आहे. ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा नागपूर महत्वाचं ठिकाण आहे. गोंड राजा बख्त बुलंदशाह याने हे शहर वसवलं. नंतरच्या काळात रघुजीराजे भोसलेंनी इथे राज्य केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली लाखो अनुयायांसोबत नागपुरातच बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ती दीक्षाभूमी सुद्धा नागपूरमध्येच आहे. खाण्यासाठी नागपूरकरांची टेस्ट ही ठसकेबाज आहे, यात वाद नाही. तर्री पोहे म्हणजे नागपूरकरांच्या आवडीचा पदार्थ. याशिवाय पातोडी रस्सा, सांबरवडी आणि समोसा प्रेमी हे शहर आहे. शहरात तसे बरेच तलाव आहेत, पण फुटाळा तलाव म्हणजे नागपूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. सूर्यास्त बघण्यासाठी बेस्ट लोकेशन. मला तर नागपूर खूप आवडलं. इथले लोक, संस्कृती सगळंच संत्रा बर्फी सारखं गोड. बाकी शहराविषयी नागपूरकर कमेंटमध्ये सांगतीलच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.